एमपीएससीच्या उमेदवारांनी अर्धी लढाई जिंकली आहे की काय अशी चर्चा आहे। परीक्षेची तारीख सरकारने पुढे ढकललेली आहे। आंदोलनात एकाकी विद्यार्थ्यांची गचांडी चवळली आहे। एमपीएससीच्या उमेदवारांनी परीक्षेच्या वेळापत्रकाकरता सुरू केलेली ही लढाई जिंकली आहे। सरकारने एमपीएससीच्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकललेल्या आहेत। 3 मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण झाली आहे तर 2 मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याची सरकारने ग्वाही दिली आहे। पाहूया या संदर्भातला हा एक रिपोर्ट। एमपीएससी आणि आयबीपीएसच्या एकाच दिवशी आलेल्या परीक्षांवरून पुण्यात तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाची ही अशी सांगता झाली। आंदोलन करणाऱ्या उमेदवारांची पोलिसांनी गचांडी वळली। आंदोलनाला बसलेल्या तरुणांना पोलिसांनी जबरदस्तीने कोंबून पोलीस ठाण्यात नेलं। 25 ऑगस्टची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी। कृषी विभागाच्या 258 जागांची भरती एमपीएससीच्या मार्फत करावी। गट ब आणि गट क च्या 15,000 जागांची एमपीएससीतून भरती करावी अशा मागण्या विद्यार्थ्यांनी ठेवल्या होत्या। शरद पवारांनी एमपीएससीच्या उमेदवारांच्या मागण्यांवर तोडगा काढा नाहीतर आंदोलनामध्ये उतरण्याचा इशारा दिला। शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर सरकार कामाला लागलं। सरकारने तातडीने 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। जर आमच्या मुलांना एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा देताना त्याच्यात त्यांना यश मिळणार असेल तर का होऊन देणार नाही। तरी देखील त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारने लक्ष घातलं आणि आजच त्या सगळ्या एका दिवशीच्या परीक्षा ह्या पुढे ढकललेल्या आहेत। एक 25 तारखेला पेपर होईल, दुसरा नंतरच्या तारखेला होईल, हे एमपीएससीने जाहीर केलेलं आहे। विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांच्या आंदोलनाला यश आलं। मी सरकारचे आभार मानतो। सरकारने वेळीच हस्तक्षेप केला। मी लोकसेवा आयोगाचा पूर्ण आभार मानतो की त्यांनीही विद्यार्थ्यांचं हित आणि विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन या निमित्ताने निर्णय केला आणि आज मला वाटतं विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवलेलं आहे। एमपीएससीच्या उमेदवारांचं सरकारच्या घोषणेवर देखील समाधान झालं नाही, त्यामुळे उमेदवारांनी पुण्यातलं आंदोलन सुरूच ठेवलं। दुसरीकडे एमपीएससीने कृषी विभागाच्या 258 जागांबाबतची मागणी मान्य केली। 15,000 जागांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं सरकारने सांगितल्यानं रोहित पवारांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली। उपोषण करते असतील, आंदोलन करते असतील, तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही हा जो लढा त्या ठिकाणी लढलात गेले 2-3 दिवस, त्यामुळे सरकारला तुमच्या काही मागण्या ह्या मान्य कराव्या लागल्या। तुमच्या एकजुटीचा मनापासून मी सलाम करतो। ही मागणी आज आयोगाने विधेयकाच्या एकजुटीपुढे मान्य केलेली आहे, परंतु त्याच बरोबर संयुक्त पूर्व परीक्षा गट क आणि ब ची जाहिरात अजून देखील आलेली नाहीये। हे आंदोलन त्या ठिकाणी संपलेलं आहे, परंतु विधेयकाच्या एकच मागणी पूर्ण झाली। उमेदवारांनी आंदोलनाचा हेका कायम ठेवल्यानं शेवटी पोलिसांना बळाचा वापर करून आंदोलकांचा तंबू गोळा करावा लागला। आंदोलनामध्ये राजकीय नेत्यांचं समाधान झालं, पण उमेदवारांचं का समाधान झालं नाही याबाबत सरकारनं गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। पुण्याहून चंद्रशेखर भांगेसह दिलीप राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।